त्यासोबत आंधळे पण आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांसाठी त्यांचा सातबारा आम्ही कोरा करू, पण त्यांनी आजपर्यंत सुद्धा 1 ते 1.5 वर्ष होत आहे, पण त्यांनी आजपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही। त्यामुळे नामदार बच्चू कडू यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रभर चक्का जाम हे आंदोलन करत आहे। याआधी बच्चूंनी पायदळ वारीसुद्धा केली आहे। हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही आणि यानंतरही त्यांनी जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही या आंदोलनाची दिशा तीव्र प्रकारे राहील याची सरकारने दखल घ्यावी। पत्रकार समितीचा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस, आम्ही 3 जानेवारीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपये प्रमाणे भावांतर अनुदान मिळावे, तसेच इतर 8 मागण्याकरिता 5,427 लोकांचे शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन दिले। त्यानंतर आम्ही 1 दिवसीय तहसील कार्यालयासमोर धरणा आंदोलन केले। त्यानंतर मोर्चा काढला मोठा। आम्ही सतत आंदोलन करूनसुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे दिलेले आश्वासन होते की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, परंतु त्यांनी आश्वासन त्यांचे पूर्ण केले नाही। त्यामुळे आम्हाला सतत आंदोलनं करावे लागले। यानंतर जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जर आश्वासन पूर्ती करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू, असा आम्ही सरकारला इशारा देतो आणि सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये इथं सर्व विरोधी पक्षीय एक चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले आहे। या आंदोलनात प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। माननीय फडणवीस साहेबांनी आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्यात सांगितले होते की आम्ही सातबारा कोरा करू, कर्जमाफी करू आणि भाषणामध्ये सुद्धा बोलले होते। हे खरोखर मुख्य बहिरे आंधळे सरकार आहे। यांना वेठीस धरल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही। शेतकऱ्याची ताकद आपल्याला दाखवाच लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे काय हाल आहे, अपेष्टा आहेत, आज हे शेतकऱ्यालाच माहिती आहे। अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे। शेतमालाला भाव नाही आणि शेतकरी खरोखर संकटात सापडलेला आहे। त्यामुळे यानंतर जर शासनाने या चक्काजाम आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि आम्ही सर्वजण या पाठिंब्याला शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू।